वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर। शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा। बेटी रखुमाईच्या वरा। मुक्त कैवल्य तेजनिधी भगवान श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री संत तुकोबराया आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते। मायबाप शक्यांना वंदन करते आणि या प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करते। प्रवचनरूपी सेवेकरता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगतमंडे जगद्व्यापक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा आजच्या या ठिकाणी प्रसंगाला साजेसा असणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। दरवेळेला समोर या ठिकाणी ज्ञानेश्वरी असते आणि मग ज्ञानेश्वरी समोर असल्यानंतर ज्ञानेश्वरीतली ओवी आपण प्रवचनाकरता घेत असतो। पण आल्या ठिकाणी दादांनी सांगितलं तरी आज गाथा समोर म्हणून या ठिकाणी गाथेमधील अभंग निवडण्याचा हा एक मानस आहे। अल्पसा परिवाराने नवत्याचं कर्तव्य दुःखी कंठ करणारा जमलेला समस्त देवकर परिवार आपल्या या ठिकाणी पिंपळे गुरव गावामधील असणारे रहिवासी आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं एक आगळं वेगळं स्वतःचं असणारी शैली आगळं वेगळं वैशिष्ट्य ज्यांचं होतं पण ज्यांना आपल्यामधनं जाऊन या ठिकाणी आज 10 दिवस पूर्ण झाले इहलोकाची यात्रा संपूर्ण परलोकी गमन ज्यांचं झालं असे कैलासवासी आदरणीय रामदास दादा महादेव देवकर 78 वर्षापर्यंतचा कालखंड हे बाबा तुमच्या आमच्यामध्ये जगले आणि 78 वर्षाच्या कालखंडामध्ये बराचसा परिवार या ठिकाणी खरं तर त्यांनी गोळा केला। त्यांचे असणारे आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार या ठिकाणी एक अखेरचा निरोप देण्याकरता आदरानं आदरांजली आणि श्रद्धानं श्रद्धांजली या ठिकाणी देता यावी या अनुषंगानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। ज्यांच्या विनंतीला मान देऊन आज इथे येण्याचा योग प्राप्त झाला आणि खऱ्या अर्थानं या देवकर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली असे असणारे आमचे परमार्थ प्रेमी परमादरणीय परमश्रद्धेय माननीय चंद्रकांत दादा भोईर की ज्यांच्या या ठिकाणी विनंती खातर आज इथं येणं झालं आणि त्या निमित्तानं वैयक्तिक आमच्या एकपुरे परिवाराला या देवकर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली। वेळोवेळी ऐकणारी तुम्ही सर्व मला माणसं आहात। तसं जर पाहिलं तर एक अल्पसा परिहार दादांच्या बाबतीमध्ये इथं देणं गरजेचं आहे। सुरुवातीला आपल्याकडे साधारणतः वक्ता बोलतो आणि मग तो परिवाराची माहिती या ठिकाणी देत असतो पण आज मात्र या ठिकाणी ही सगळी जबाबदारी खरं तर माझ्यावरतीच आहे आणि म्हणून वैकुंठवासी कृष्णाबाई आणि वैकुंठवासी महादेव यांच्या या ठिकाणी पोटी शेतकरी कुटुंबामध्ये ज्यांचा जन्म झाला आणि 1948 रोजी खरं तर या वृत्तीमध्ये ज्यांचं जन्म झालं त्यांच्या पश्चात या ठिकाणी त्यांचे असणारे 4 भाऊ त्यांच्या असणाऱ्या 3 बहिणी असा मोठा परिवार आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी जलसंपदा विभागामध्ये 39 वर्ष त्यांनी नोकरी केली। मग त्यामध्ये कोल्हापूर असेल पुणे असेल जुन्नर असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्यांना खरं तर सेवेकरता राहावं लागलं आणि मग पुढे जात असताना त्यांची असणारी पत्नी श्रीमती शांताबाई असेल त्यांची असणारी 2 मुलं त्यामध्ये या ठिकाणी आदरणीय नवनाथ दादा आणि देवदास दादा असतील त्यानंतर त्यांची असणारी मुलगी सविता त्यांचे जावई पोपटराव तापकीर त्यानंतर त्यांची असणारी बहीण हिराबाई आणि त्यांचे असणारे मेवणे चबनराव बलकवडे त्यानंतर या ठिकाणी त्यांचे असणारे 2 भाऊ त्यामध्ये किसन दादा आणि नंदकुमार दादा असतील अशा सुना नातवंड पुतणे भाचे मेहुणे भाऊजया असा एक मोठा परिवार खरं तर या देवकर दादांचा आणि या रामदास दादांच्या या मोठ्या परिवारामधनं त्यांच्या कार्याविषयीचा आलेख या ठिकाणी खरं तर सांगण्यात आला की अतिशय कठीण परिस्थितीमध्ये शेती आणि नोकरीच्या साहाय्यानं त्यांनी संसाराचा गाडा आतापर्यंत हाकला आणि अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी नियोजन करून आपल्या परिवाराला आपल्या कुटुंबाला एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी आर्थिक सुबकता त्यांनी आणून दिली। हे करत असताना कुटुंब या ठिकाणी सुशिक्षित झालं पाहिजे म्हणून आपला मुलगा आपली सुनबाई यांच्यात असणाऱ्या शिक्षणाचा आधार घेत आपल्या 2 नाती असतील ज्यांना या ठिकाणी डॉक्टरेट असेल बाकी अन्य क्षेत्रामध्ये ज्यांनी नावलौकिक केलेलं आहे असं या ठिकाणी खरं तर शिक्षणाच्या आधारातून देखील या परिवारानं एक आपला आगळा वेगळा ठसा समाजामध्ये उमटवण्याचं काम केलं। त्यांचा असणारा या ठिकाणी मोठा मुलगा नवनाथ दादा आणि त्यांची असणारी सून वंदनाताई हे शिक्षक आहेत आणि याच शिक्षकाच्या या ठिकाणी खात्यामधून कैलासवासी महादेव देवजी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट या नावानं त्यांनी शैक्षणिक शाळा आणि या ठिकाणी समाज उपयोगी संस्थेचं या ठिकाणी स्थापना केली 2016 साली आणि तिथून पुढं आजही त्यांचं एक कुटुंब या संपूर्ण शैक्षणिक संस्थेचं काम खऱ्या अर्थानं अतिशय चांगल्या पद्धतीनं करत आहे। पुढे गेल्यानंतर त्यांचा असणारा लहान मुलगा देवदास हा केंद्र शासनाच्या टपाल विभागामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये
टपाल योजनेचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करत आहे। आणि अशा या ठिकाणी संपूर्ण परिवारामधनं ज्या वेळेला खऱ्या अर्थानं रामदास दादांना जावं लागतंय अशी एक माहिती आहे तर 4 वेळा खरं तर कोरोनामध्ये 2 वेळा आणि अन्य 2 वेळा असं 4 वेळा मृत्यूच्या दारामधनं रामदास दादा परत आले। पण आत्ता मात्र या ठिकाणी चैत्र शुद्ध नवमीला रामनवमीचा पवित्र असणारा दिवस आणि त्या रामनवमीच्या पवित्र दिवशी त्यांचं जे जाणं झालं त्यांचं परिवाराचं असं मत आहे का ताई 4 वेळा मृत्यूच्या दारामधनं आमचे दादा परत येत होते पण आत्ताच्या वेळेला मात्र या वेळेला भगवंतानं काही त्यांना परत आणलं नाही। मला तरी फक्त इतकंच बसलेल्यांना सांगायचं आहे की भगवान प्रभू रामचंद्रांचा अयोध्येमध्ये त्या वेळेला जन्माचं आगमन असेल आणि ज्यांच्या नावामध्ये खरं तर रामाचं दास्यत्व आहे असे असणारे जे रामदास आहेत मग तुम्ही विचार केला पाहिजे थोडासा की रामाचं येणं आणि रामदासांचं त्यांच्या पायापाशी पुन्हा जाणं हे थोडंसं जरा मला वाटतं कौतुकास्पद म्हणायला काही हरकत ठरणार नाही। अभंगाची निवड मुद्दाम केली काही चांगला शेवट खरं तर या ठिकाणी आदरणीय रामदास दादांना प्राप्त झाला। याच्यापेक्षा चांगला शेवट मृत्यूलोकामध्ये दुसरा कोणता असू शकतो। चला मला वाटतं पिंपरी चिंचवड असेल मोरिया गोसावी असेल तुम्ही सगळी माणसं बऱ्यापैकी मला ऐकणारी आहात आणि म्हणून काहीतरी वेगळं आज या ठिकाणी चिंतन मांडायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। काय असतं पहा की कर्मामुळे आम्ही या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये येत असतो आणि मग परिवाराला वाटतं 4 वेळा या ठिकाणी आमच्या बाबांना आम्ही वाचवू शकलो पण या वेळेला मात्र आम्हाला त्याच्यामध्ये यश आलं नाही। पण माझं मत आहे पहा कर्माची गती अशी असते का ती मात्र या ठिकाणी कोणाला चुकवता येत नाही। भगवान प्रभू रामचंद्रांची पत्नी आदरणीय सीता या ठिकाणी सीता आईसाहेबांना देखील आपलं कर्म या ठिकाणी भोगावं लागलं होतं। रामायणामधला प्रसंग बसलेल्या प्रत्येकाला माहीत आहे। असं म्हणतात कुणीतरी या ठिकाणी आपली पोपट आणि या ठिकाणी राघू एकमेकांबरोबर संवाद साधत होते आणि तो संवाद साधत असताना तो पोपट आपल्या असणाऱ्या या ठिकाणी राघूला काही रामायणामधल्या गोष्टी सांगत होत्या। तुम्ही ऐकताय सगळेजण ऐका बरं का नाटक पाटील या सगळ्या गोष्टी सांगत असताना त्यावेळेला योगायोगानं त्या असणारी राघू त्या ठिकाणी गरोदर होती आणि त्या गरोदर अवस्थेमध्ये रामायणाची कथा सांगत असणारा तो पोपट सीता आईसाहेबांनी ते ऐकलं आणि सीता आईसाहेबांना वाटलं चला ही कथा आपल्याला ऐकायला मिळावी म्हणून या ठिकाणी तिनं त्या पक्षीला घेतलं आणि त्या दोघांना सुद्धा आपल्या या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवलं। पोपट या ठिकाणी विनंती करत होता की बाई अगं तू करतेस ते चुकीचं आहे कारण पक्षी हे स्वच्छंद जीवन जगत असतात आणि ते विहार करत असतात त्यांना कोणी आत्तापर्यंत पिंजऱ्यामध्ये ठेवलं नाही आणि त्यांना कोणी पिंजऱ्यामध्ये ठेवू शकत नाही। तू या ठिकाणी चुकीचं काम करते। तर सीता म्हणते मला जमणार नाही मी तुम्हाला सोडू शकणार नाही त्याच्या मागचं कारण आहे की या ठिकाणी मला तुमच्याकडनं ती कथा ऐकायची। पोपट म्हटलं हे बघ माझी पत्नी गरोदर आहे एक काम कर मी रोज येत जाईल आणि सकाळचा तुला या ठिकाणी रामायण सांगत जाईल पण आता मात्र मला जाऊ दे। सीता म्हटली इथं माणसाचा भरोसा नाही आम्ही तुमच्या पक्षांवरती काय विश्वास ठेवायचा तू उडून गेला तुला शोधायला मी कुठं जायचं एक काम कर त्यापेक्षा तुझ्या पत्नीला मी इथं ओलीस म्हणून ठेवणार आहे आणि तिला इथं ठेवायचं आणि मग तू रोज यायचं आणि रोज या ठिकाणी तू मला ती कथा सांगायची। ऐका बरं का बाबा हे सगळं या ठिकाणी पोपटाला मान्य केलं पण एक दिवशी पोपटाला यायला थोडा उशीर झाला आणि त्यामध्ये या ठिकाणी असणाऱ्या त्या राघूनं त्या महिनेनं या ठिकाणी विचार करत राहिले का बरं ते आले नसतील काय बरं झालं असेल एवढा उशीर त्यांना का बरं लागत असेल। मग आता ऐका साधारण जर आपण घराच्या बाहेर गेलो आपल्या घरामधली पती वेळेवरती न आला तर कितीतरी विचार करत राहते कितीतरी तर्कवितर्क लावत राहते काय बरं झालं असेल गाडी पुढे बिघडली नसेल ना कुणी वाटेमध्ये भेटून या ठिकाणी त्यांना कुणी अडवलं तर नसेल ना असे अनेक या ठिकाणी तर्कवितर्क लावले जातात। पण आज मात्र या ठिकाणी सीता आईसाहेबांनी हे पाहिलं का ती जी असणारी पोपटाची असणारी पत्नी ती मात्र या ठिकाणी आकांत करत होती शोक व्यक्त करत होती काय झालं असेल का बरं आले नसतील आणि मग मात्र या विचारामध्ये ती थोडी कष्टी झाली आणि कष्टी झाल्याचा परिणाम तिचा आता तिला देहांत या ठिकाणी शेवटचा अंत आता जवळ दिसू लागला। पण जाता जाता का होईना तिनं सीता आईसाहेबांना शाप दिला की ज्या पद्धतीनं मला ओलीस ठेवलंस तो एक दिवस तुझ्यावरती सुद्धा अशी वेळ येईल का तुझ्या पतीपासून तुझ्या मुलांपासून तुला सुद्धा या ठिकाणी लांब राहावं लागेल। झालं का तरी बघा रामायणामध्ये तसंच। मग आता ऐका सीतेला कर्म चुकलं नाही तुम्हाला आम्हाला कर्म चुकणार आहे का
4 वेळा या ठिकाणी जरी या ठिकाणी मला वाटतं त्यांचं वाचणं झालं असेल, पण तरीसुद्धा मृत्यू लोकाचा नियम आहे कोणता, की इथं या ठिकाणी कोणीसुद्धा राहण्याकरता आलेलं नाही. मला वाटतं कदाचित माणसं जगण्याकरता बाबा प्रयत्न करतात. आम्ही कसं जगलं पाहिजे, आम्ही कोणत्या गाडीमध्ये फिरलं पाहिजे, आम्ही कोणती कपडे घातले पाहिजे, आम्ही कसं राहिलं पाहिजे, याच्याकरता तुमच्या आमच्या प्रत्येकाचा प्रयत्न आहे. पण मला तरी वाटतं कदाचित रामदास दादांच्या या ठिकाणी मृत्यूकडं पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटेल की कदाचित वारकरी बाबा त्यांनी प्रयत्न जगण्याकरता केला नसावा, मला चांगल्या दिवशी मरण यावं आणि मला चांगलं मरण प्राप्त व्हावं, एका सौभाग्याच्या मरणाकरता माझं नाव काढलं जावं. मला वाटतं कदाचित दादांनी प्रयत्न त्या चांगल्या मरणाकरता केला असेल. तुकोबराया म्हणतात, बाबा रे वारकऱ्याचं एक काम आहे. कोणतं काम आहे? याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. वारकऱ्यानं जीवनामध्ये काही नियम पाळले पाहिजे. चला तुम्ही आम्ही या ठिकाणी आयुष्यभर काय करतो त्याहीपेक्षा पलीकडं आपल्याला या ठिकाणी असं काहीतरी कर्म करायचं का जेणेकरून आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपला शेवट चांगला करता येईल. तुम्ही ऐका बरं का सगळेजण, जगण्याकरता बाबा परफॉर्मन्स तयार करत बसण्यापेक्षा माणसानं थोडा मृत्यू करता बाबा आपली तयारी करता लागलेलं केव्हाही चांगलं असतं. तापी नदीच्या तीरावरती वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरु नामदेव महाराज तीर्थीकर यांची रोज प्रवचनं चालायची. अशी लोक या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये तिथं बाजूला जाऊन बसायची. आणि पहा बरं का, काही स्मशानभूमी खरंच कौतुक करण्यासारख्या असतात. तुम्ही आम्ही ज्या घरामध्ये राहतो ना दादा, त्या घरामध्ये वास्तविक पाहता आपला मुक्काम कायमचा नाही आहे. मला तरी असं वाटतं जिथं आपल्याला कायमस्वरूपी येऊन राहायचं आहे ती जागा मात्र ही पवित्र जागा आहे बरं का. आणि या पवित्र जागेला तुम्ही इतकं सुंदर बनवलं आहे, त्यामुळे नक्कीच पिंपळेगरवच्या ग्रामस्थांचं कौतुक करावं लागेल. कारण ही आपली कायमची मुक्कामाची सोय आहे. आणि काही स्मशानभूमी खरंच कौतुकास्पद आहे. इथं यायचं आहे, इथं कायमस्वरूपी राहायचं आहे. आणि त्या तापी नदीच्या तीरावरती ते वैकुंठवासी नामदेव महाराज तीर्थीकर लोकांना म्हणायचे, बाबांनो ऐका, तुम्ही देवाचं दर्शन नका घेऊ, काही हरकत नाही. तुम्ही या ठिकाणी एखाद्या तीर्थक्षेत्राला जाऊ नका, काही हरकत नाही. पण महाराज म्हणायचे, आयुष्यामध्ये प्रत्येकानं रोज एकदा तरी स्मशानभूमीचं दर्शन घेतलं पाहिजे. का बरं? कारण मृत्यू लोकांचं सत्य वारकरी बाबा हे सगळं इथं येऊन थांबत असतं. संतांना काही गोष्टी कळाल्या आणि म्हणून संत आपल्याला म्हणतात, आम्ही आमच्या जीवनाची सोडवणूक करण्याकरता या मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न केला. आम्हाला माहिती आहे कर्मामुळं आमचा जन्म झाला. आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखा फळा यावे, मग ते भोगा वया यावे देहा एक. आपल्याला कर्मामुळे इथं यावं लागलं. बरं, भल्यांची यादी सांगितली बाबा का ज्यांना आपलं कर्म चुकवता आलं नाही. मग आता इथं बसलेले ऐका, तुम्हाला आम्हाला तरी बाबा आपलं कर्म चुकवता येणार आहे का? बोला की पटकन. नाही चुकवता येणार. महाभारतामध्ये एक गोड प्रसंग आला. महाभारतामध्ये असं सांगण्यात आलं की राजा परीक्षिताचा मुलगा या ठिकाणी त्याचं नाव जनमेजय. तुम्ही कदाचित ती कथा ऐकली पण असेल किंवा तुम्हाला कदाचित ती माहीत असेल, पण आता ऐका परत एकदा संतोष दादा. त्या जनमेजय राजाला या ठिकाणी आपल्या बापाला सापानं दंश केला आणि आपल्या बापाला सर्पदंश झाला, आपला बाप गेला, हे दुःख अंतःकरणामध्ये राहिलं. आणि त्या दुःखामुळं तो जनमेजय राजा या ठिकाणी क्रोधित झाला. त्याला असं वाटलं एवढा मोठा माझा असणारा पिता, पण आज त्याला सर्पदंश व्हावा आणि एका सामान्य सापानं माझ्या बापाला मारून टाकावं. आणि मग मात्र त्या रागामध्ये त्या जनमेजय राजानं ठरवलं की या जगामध्ये एकही साप ठेवायचा नाही. तुम्ही ऐका बरं का, एकही साप ठेवायचा नाही. आणि मग एकही साप नाही ठेवायचा याच्याकरता भला मोठा यज्ञ त्यानं मांडला. पहा, पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ मांडले जायचे आणि मग त्याने ठरवलं की आपण मात्र आता एकाही सापाची जात जिवंत ठेवायची नाही, सगळ्या सापांना म्हणे आपण मारून टाकायचं. चंद्रकांत दादा आणि मोठा यज्ञ त्यानं तिथं असा तयार केला. आणि त्या यज्ञामध्ये या सृष्टीमधला एक साप येत होता आणि त्याच्या आहुती त्या यज्ञामध्ये जात होते. आता ऐका, नारद महर्षी तिथं आले महिला वर्ग. आणि नारदांनी या ठिकाणी जनमेजयला सांगितलं, जनमेजय काय करतो गड्या तू? अरे चुकतंय तुझं बाबा, अरे हे करायच्या मागचं तुझं नेमकं कारण काय? त्यानं सांगितलं, नारदा तुम्हाला कळायचं नाही, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. हे तुम्ही मला सांगू नका, मी करतोय ना ते अगदी बरोबर चाललंय माझं. तुम्हाला काय माहिती बाप गेल्याचं दुःख काय असतं ते? मला माहिती आहे. माझ्या बापानं काही इतकं मोठं काही वाईट काम केलं नव्हतं का माझ्या बापाला सापानं यायचं आणि दंश करायचा आणि माझ्या बापानं मरून जायचं. एक साप म्हटले ठेवणार नाही सृष्टीतला, सगळ्या सापांना मारून टाकणार. नारदानं समजूत काढली, म्हटले जनमेजय काय करतो गड्या तू? चुकते बाबा तुझं. अरे असं कुठं असतं का? अरे तुझं मते तुझ्या बापाला सर्पदंश झाला, पण त्याच्या मागचा इतिहास
थोडं पाहिलं पाहिजे की नाही तू? अरे तहानेचं निमित्त झालं तुझ्या बापाला, आणि तहानेचं निमित्त झाल्यानंतर मेलेला सर्प साधूच्या गळ्यामध्ये टाकला. साधूची या ठिकाणी तपश्चर्या भंग केली, आणि भंग केलेल्या तपश्चर्येमधनं तुझ्या बापाला तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल आणि 7व्या दिवशी तू मरशील असा शाप या ठिकाणी तुझ्या बापाला मिळाला. पण तुझ्या बापानं या ठिकाणी शाप मिळाल्यानंतर तुझ्यासारखं वाईट काम नाही केलं रे. तू जे करतोय हे तुझ्या वडिलांनी केलं नाही. मग तुझ्या वडिलांनी तिथून पुढं स्वतःची सोडवणूक कशी होईल याच्याकरता प्रयत्न केला. तुझ्या वडिलांनी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला विचारलं, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, काही हे खंड येईल कर्म. कसं काय बरं माझ्या कर्माचं खंडन होईल, कसं काय बरं यातून माझी मुक्तता होईल, असं तुझे वडील प्रत्येकाला विचारत होते. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला त्यांचा प्रश्न होता. तुम्ही संकाधिक संत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा, तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. हा राजा परीक्षितीचा प्रत्येकाला प्रश्न आहे. जो प्रश्न तुकोबा यांनी विचारला तोच प्रश्न इथं बसलेले वारकरी ऐका. परीक्षित विचारत होता, सांगा 7व्या दिवशी ज्याला मरायचं आहे त्यानं मोक्ष कसा काय मिळवला पाहिजे. कुणी म्हणायचं परीक्षित जप करत बस. तो म्हणायचा अरे ज्याला मरण समोर दिसतं त्याचं लक्ष जपत राहील का? काय मत आहे तुमचं? बोला ना वारकरी बाबा. मी तर त्याहीपेक्षा पलीकडं तुम्हाला मी सांगेल ऐका. जरी आपण इथं असलो आणि जरी आपण प्रवचनात बसलो असलो पण तरी सुद्धा तातडीचा एखादा फोन आला तर माणसाच्या प्रवचन लक्षात राहत नाही. आता मृत्यू समोर दिसतोय, कधी जप करायचा बाबा हा परीक्षित? तो म्हणला जपानं मोक्ष मिळतो का? नाही म्हटला ज्ञानोबा म्हणता जप तप कर्म, बरोबर ना? क्रिया नियम धर्म यानं जपानी या ठिकाणी मोक्ष मिळेल असं आम्ही सांगू शकत नाही. मग कुणीतरी म्हटलं बाबा यज्ञ कर यज्ञ, एखादा योग कर. तो म्हणला योगानं, तो म्हणला तिची गॅरंटी नाही. योग याग विधी येणे हे सिद्धी, योगानं मोक्ष मिळेल परीक्षित असं कोणी सांगू शकत नाही. या ठिकाणी जपानं मोक्ष मिळेल असं कोणी सांगू शकत नाही. मग आपण नेमकं काय केलं पाहिजे? मग असं म्हणतात परीक्षित राजाला कोणीतरी सांगितलं एक काम करा. काय करा? गंगामाईच्या पवित्र पावन काठावरती एक कुणीतरी शुकदेवजी नावाचे महात्मा आहे. तुम्ही त्या महात्माकडे जा आणि तिथं जाऊन या ठिकाणी तुम्ही विचारा, वारकरी बाबा आयुष्यामध्ये जर एखादा प्रश्न पडला, तिथं बसलेले थोडं बारकाई नाही का, जीवनामध्ये एखादा प्रश्न पडला तर तो प्रश्न बाबा सामान्य व्यक्तीला कधी विचारायचा नाही, कारण जीव कधी जीवाची सोडवणूक करत नाही. मी बोलेल तुम्हाला पहा. मग कोणाला विचारायचं? तर माझं मत आहे बाबा तो प्रश्न तुम्ही एखाद्या साधूला विचारा, तो प्रश्न तुम्ही एखाद्या संताला विचारा. कारण मार्ग दावून गेले आहे दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. त्यांच्या मार्गाने जर आपण गेलो आणि त्यांना जर आपण प्रश्न विचारले तर ते प्रश्नाची उत्तरं संत आपल्याला देतात, त्या प्रश्नाची सोडवणूक आपल्याला बाबा संत करून देतात. आणि मग परीक्षित राजा निघाला, शुकदेवजींकडे जातोय आणि शुकदेवजींनी त्यांना सांगितलं परीक्षित काळजी करू नको. 7व्या दिवशी जरी तुझं मरण असलं ना पण तरी सुद्धा अरे सगळेजण 7 दिवसात मरणार आहे. फक्त प्रॉब्लेम इतकाच आहे, जे तुला वाटतं ना ते बाकीच्यांना वाटत नाही, जे तुला कळतंय ते बाकीच्यांना कळत नाही. आणि ज्या विषयाकरता तू माझ्याकडे आला ना तसे बाकीचे लोक माझ्याकडे येत नाही. सल्ला सांगेल मी तुम्हाला. अरे कीर्तनकार प्रवचनकार लोकांना जरी सांगत असले की आएगा मुती जमानत ना होगी, पल्ले में कुछ भी अमानत ना होगी, होकर का कैदी तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, भाड़े के भवन को क्या तू सवारे, जिस दिन तुझे घर का मालिक बुलावे उसका किराया तो भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. एखाद्या भाड्याच्या घरामध्ये जसं आपण राहतो ना तसं हे मृत्यूलोक म्हणजे भाड्याचं घर आहे. तुम्ही ऐका बरं का. आणि या भाड्याच्या घराला आपल्याला कधीतरी टाकावं लागतं. शुकदेवजी म्हणले परीक्षित तुला जे वाटतं ते बाकीच्या लोकांना वाटत नाही, चल म्हणते तुझं या ठिकाणी कल्याण होणार आहे. आणि मग नारद महर्षी सांगतात जन्मेजय अरे तुला एक गोष्ट माहिती आहे का, जरी तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करणार होता ना पण तरी सुद्धा या ठिकाणी 7 दिवसामध्ये तुझ्या असणाऱ्या पित्याला, तुझ्या वडिलांना, तुझ्या बापाला 7 दिवसामध्ये मोक्ष प्राप्त झाला. श्रवणे परीक्षित
रक्षिते तरला भूपती 7 दिवसा मुक्ती झाली त्यासे. 7 दिवसामध्ये तुझा बाप मोक्षाला मिळाला आणि तू हे साप मारून या ठिकाणी कोणतं कर्म चांगलं करतोय रे? अरे तुझा बाप सुटला पण तू का त्याच्यामध्ये अडकतोय? ऐका बरं का, जन्मेजय म्हटलं नारदा तू सांगतोय पण मला पटत नाही. मला माझ्या बापाचा या ठिकाणी हत्येचा बदला घ्यायचा आहे आणि म्हणून मी एकही साप ठेवणार नाही. शेवटी नारदानं सांगितलं अरे तू थोडा वैज्ञानिक विचार कर. अरे सर्प ही जात जर राहिली नाही तर शेतामध्ये उंदरांचं प्रमाण वाढेल, शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होईल आणि जर शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली, उंदरांनी नासधूस केली, धान्यच राहिलं नाही तर मग आपण सगळ्यांनी काय खायचं? थोडा विचार कर बाबा, आज काही करू नको. जन्मेजय म्हटला ठीक आहे चला, तुम्ही म्हणता ना यज्ञ आत्ता बंद करतो, पण आता ऐका यज्ञ बंद केला. नारदाला समाधान वाटलं आणि नारदानं जाऊन व्यासांना सांगितलं व्यास महर्षी जन्मेजयनी यज्ञ थांबवला. व्यास म्हटले चला गड्या, कुणीतरी चांगलं करताय ना आपण त्याचं कौतुक केलं पाहिजे. बरोबर आहे ना बाबा, कुणी काम चांगलं करू दे. आता तुमचं काम आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, आम्ही दरवेळेला काय म्हणतो ही आमची माणसं आहेत बाबा, कारण समाजामध्ये कामं चांगली चालली आहेत तुमच्या सर्वांची. मग ते कुठलंही असू दे, सामाजिक असू दे, धार्मिक असू दे, राजकीय असू दे. म्हणून या ठिकाणी बाबा आपल्या सर्वांना इथं पुढं बसावं लागतं का? कारण कामं चांगली आहेत तुमची, त्याचं कौतुक झालं पाहिजे. मग आता ऐका, व्यास म्हटले एक काम करतो, जन्मेजयकडे जातो आणि त्याचं जाऊन या ठिकाणी मी कौतुक करतो. गेले ना बाबा व्यास महर्षी आणि जन्मेजयकडे आल्यानंतर व्यासांनी सांगितलं जन्मेजय बरं केलं गड्या, तू चांगलं काम केलं बघ, हे कर्म करायची काहीच गरज नव्हती. अरे जो तो आपापलं कर्म करत असतो, तुझ्या बापानं कर्म केलं ते तुझ्या बापाचा भाग होता, तू तुझं कर्म चांगलं कर. माऊली म्हणतात आपली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. अरे आपलं आपण सोडवणूक करायची, आपलं आपण काम करायचं, आपलं आपण कर्म करायचं, आपलं आपण लोकांमध्ये चांगलं राहायचं, हे आपलं काम आहे ना. तुझ्या वडिलांनी काय केलं त्यापेक्षा तुला काय करायचं हे तू बघ. आणि मग जन्मेजय म्हटलं व्यास ऐका, नारदाला वेगळं सांगितलं आणि तुम्हाला आता वेगळं सांगतं. नारदानं समजूत काढली म्हणून यज्ञ थांबवला, पण खरं सांगायचं झालं तर मला एक कर्म वगैरे याच्यावर काही विश्वास नाही. माझ्या मते आपण करतो तेच कर्म. व्यास म्हटले जन्मेजय आई अरे सगळं बाबा या ठिकाणी तुला कळतंय. काही लोक बघा सहज बोलत असतात, काही नाही म्हणत आई सगळं शरीर सोन्याचं आहे हो, पण त्यांचं कान तुम्हाला माहीत असेल ना कदाचित, बोलतात की नाही लोक असे, सगळं शरीर म्हणे त्यांचं सोन्याचं आहे पण त्यांचे कान म्हणे पितळाचे. ऐका ना वारकरी बाबा, कधी कधी माणसाकडनं अशा छोट्या छोट्या चुका होत राहतात. जन्मेजय विचार करतोय म्हटलं माझ्याकडं काही नाही, मी जे करणार आहे ते कर्म आहे. व्यास म्हटले तू करतो ते कर्म नाही. मग ज्ञानोबारायांनी सांगितलं ती कर्माची व्याख्या आहे, जे ललाटीचे लिहिले तेन मोडे काही केले. अरे हे काळे कोरे पण धुतले सांगणारे ज्ञानोबाराया वयाच्या 16व्या वर्षी तुम्हाला आम्हाला सांगतात तुम्ही करता ते कर्म नाही आहे. मग मला सांगा बसलेली माणसं, काही लोक म्हणतात माणूस कष्टानं मोठा होतो आणि माणूस कष्टानं श्रीमंत होतो. माझी व्याख्या ऐका, माणूस कष्टानं श्रीमंत होतो असं जर बसलेल्यांना वाटत असेल तर पुलाखाली जीवन जगणारी माणसं रात्रंदिवस कष्ट करतात, मार्केटमध्ये काम करणारे हमाली रात्रंदिवस कष्ट करतात. मी बोलेल तुम्हाला शेतामध्ये काम करणारे शेतकरी, बाकीच्या वेळेला फिरणारे कातकरी रात्रंदिवस कष्ट करतात, ते का श्रीमंत नाही झाले? वारकरी बाबा, श्रीमंताचा आणि कष्टाचा संबंधच नाही. माझं मत आहे काय, हा आपल्या प्रारब्धाचा भाग आहे. आळायला पैसा हा आपल्या नशिबाचा भाग आहे आणि म्हणून तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं जे ललाटीचे लिहिले हा तुमच्या नशिबाचा भाग आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी हे सगळं काही प्राप्त होतंय. आणि मग जन्मेजयला सांगितलं जन्मेजय कर्माची गती बाबा सटवीनं लिहून ठेवली, त्या पद्धतीनं आपल्याला राहावं लागतं, त्या पद्धतीनं आपल्याला जगावं लागतं. जन्मेजय म्हटलं मान्य नाही मला. व्यास महर्षी तुम्ही जरी आम्हाला सांगत असले पण आमच्या कर्माचं काय करायचं आमचं आम्ही ठरवू. मग व्यासांना थोडासा राग आला. वारकरी बाबा ऐका ना, व्यासांनी सांगितलं काय रे जन्मेजय, तुला असं वाटतं का तू करशील आणि सगळं चुकवता येईल? आई तुला जर असा काही भ्रम झाला असेल ना, मी तुला आता 4 गोष्टी सांगतो, फक्त तेवढ्या तुला चुकवता आल्या तर पहा. ऐका ना बाबा, जन्मेजय राजाला व्यासांनी 4 गोष्टी सांगितल्या. तुम्ही थोड्या बारकाईने ऐका, मी तुम्हाला परत विचारणार आहे. बसा इकडं पहा सगळेजण ऐका. पुन्हा या ठिकाणी व्यासांनी सांगितलं जन्मेजय आई थोड्या दिवसामध्ये तुझ्या राज्यामध्ये
अश्वमेध यज्ञाकरता वापरले जाणारे 2 घोडे विकण्याकरता येतील. तू एक काम करायचं, तू ते घोडे खरेदी करायचे नाही. आई, जर तू ते घोडे खरेदी केले, तू त्या घोड्यावरती बसायचं नाही. जर तू त्या घोड्यावरती बसला, तू दक्षिण दिशेला जायचं नाही. जर तू दक्षिण दिशेला गेला, वाटेमध्ये तुला एक सुंदर स्त्री भेटेल, तू तिच्याबरोबर या ठिकाणी बोलायचं नाही. जर तू तिच्याबरोबर बोलला, तिच्या प्रेमात पडायचं नाही. जर तिच्या प्रेमात पडला, तिच्याशी लग्न करायचं नाही. जर तिच्याशी लग्न केलं, तिला राज्यामध्ये आणायचं नाही. जर तिला राज्यात आणलं तर तू तिचं ऐकायचं नाही. जर तू तिचं ऐकलं, ती यज्ञ मांडायला सांगेल, ते यज्ञ करायचं नाही. आणि जर तो यज्ञ केला तर तू त्या यज्ञाला जायचं नाही. कळलं ना तुम्हाला? बोलत नाही का तुमच्याकडे? कळलं की नाही? सोपं आहे ना? नाही कळलं? ऐका, सांगते मी तुम्हाला. एवढ्या गोष्टी व्यासांनी जन्मेजयला सांगितल्या. जन्मेजय, तू म्हटलास ना कर्म चुकवता येतं, दाखव म्हटले चुकूनचं. पाहिजे ती गोष्ट बाबा या ठिकाणी तुझी ऐकायला तयार आहे. ऐका ना वारकरी बाबा. जन्मेजयला लक्षात ठेवलं. पण आता ऐका, कालांतराने थोडे दिवस गेले आणि थोड्या दिवसानंतर हो संतोष दादा, त्याच असलेल्या राज्यामध्ये शामकर्ण नावाचे 2 घोडे विकण्याकरता आले. जे घोडे अश्वमेध यज्ञाकरता वापरले जातात, संपूर्ण शरीर त्या घोड्यांचं पांढरं असतं. आणि दादा, फक्त त्यांचा कान असतो ना, कान, तो फक्त या ठिकाणी काळा असतो, काळ्या रंगाचा असतो. त्याला शामकर्ण नावाचा घोडा म्हणतात. तो घोडा अश्वमेध यज्ञाकरता वापरला जातो. 2 घोडे विकण्याकरता आले आणि मग जन्मेजयला आठवलं, व्यासांनी सांगितलंय घोडे घ्यायचे. बोला ना, घोडे घ्यायचे नाही. व्यासांनी सांगितलेली गोष्ट जन्मेजयला आठवली. तोनी सांगितलं प्रधानजीला, प्रधानजी हे घोडे जाऊ दे म्हटला, आपल्याला घोडेच घ्यायचे नाही. पुन्हा प्रधानजी म्हटले, काय राजेसाहेब तुम्ही बोलताय? अहो, एवढ्या मोठ्या सम्राटाचे मालक तुम्ही. अहो, राजाचं मोठेपण कशामध्ये असतं? अरे त्याच्या वैभवामध्ये असतं. आणि राजानं जर घोडे नाही घेतले, त्याची जर सत्ता लोकांना दिसली नाही, त्याचं वैभव लोकांना दिसलं नाही, तर मग तुम्ही कशाचे राजे? अहो, बाकीचं सगळं जाऊ द्या, कधीतरी पुणे जिल्ह्यामध्ये एक फेरफटका मारा. अहो, बैलाचे शौकीन असणारी माणसं 20-25 लाखाची बैल दावणीला बांधतात. का बरं? आवड आहे म्हणून. शेतकरी आहोत आम्ही म्हणून. काही शेतकऱ्यांची इच्छा आहे, जरी आम्ही या ठिकाणी नाही बाबा त्यांचा वापर करत, पण एक तरी खिल्लारी पाहिजे घरी. अशी प्रत्येकाची एक मानसिकता असते. मग आता ऐका, प्रधानजीनं सांगितलं, अरे बाकीचं जाऊ दे. काही बाबा इतके बाबा निष्ठावान आहेत का त्यांच्या जनावरांवरती त्यांचं एक आगळं वेगळं प्रेम आहे. माता ऐका, प्रधानजी म्हटले, अहो सामान्य माणसं जनावरांवरती प्रेम करतात आणि तुम्ही तर राजा आहात, सम्राट आहात, तुमच्या दारामध्ये म्हटले हे घोडे पाहिजेत. आणि असं म्हणतात. प्रधानजीनं सांगितलं आणि राजा तिथं मोहित झाला. प्रधानजी राजा म्हटला, अरे पण मला ना त्या घोड्यावरती बसायचं नाही. त्यानं सांगितलं, बाकीची लोक काय सगळीच जनावर वापरतात का? एक शौक असतो प्रत्येकाला, हाऊस, बरोबर की नाही? अरे हाऊस म्हणून तू ते घोडे घे, तू त्याच्यावरती बसू नको. ऐकलं बाबा या ठिकाणी जन्मेजयने? ऐकायचं होतं का त्याला? बोला ना, ऐकायचं होतं का? नव्हतं ऐकायचं. त्याला ते घोडे घ्यायचे नव्हते, पण कर्म चुकवता येत नाही. कर्म या ठिकाणी त्याचं तेच होतं, म्हणून त्यानं ते घोडे घेतले. आता ऐका, 8-10 दिवस इकडं तिकडं गेले आणि 8-10 दिवसानंतर परत या ठिकाणी प्रधानजी तिथं आला. जन्मेजय, काय घोडे आहेत का आपले? हां, एक काम करा, एखादी चक्कर मारून या. जन्मेजय म्हटलं, बाबा तुझं पहिलं काम ऐकलं, मला सांगितलंय घोड्यावरती बसायचं नाही. आणि जर मी घोड्यावर बसलो तर मला सांगितले दक्षिण दिशेला जायचं नाही, मला त्या घोड्यावरती बसायचं नाही. प्रधानजीच बाबा तो. प्रधानजी म्हटला, काय राजा, अहो कीर्तन काय सांगतात, मग काय सगळं ऐकायचं असतं का? कुणी सगळं थोडी ऐकायचं असतं. जेवढं आपल्याला पाहिजे आपण तेवढंच ऐकायचं असतं. मग काय करायचं? तो म्हटला, आपण एक करायचं. काय? तुला सांगितलंय ना दक्षिण दिशेला जायचं नाही, मग काय पूर्वेकडे जाता येत नाही का? पश्चिमेकडे जाता येत नाही का? उत्तरेकडे जाता येत नाही का? तिकडं काय पाऊस पडलाय का? जाऊ दे ना दक्षिण दिशा, ते सोडून तिकडं जा. पण आता ऐका, पुन्हा जन्मेजय म्हटला, बरोबर आहे गड्या तुझं, आपल्याला फक्त दक्षिण दिशेचा फक्त एक आलेख सांगितलाय, तिकडं नाही जायचं. मग आपण घोड्यावरती बसायचं आणि मग आपण पूर्वेकडे जाऊया, पश्चिमेकडे जाऊया, उत्तरेकडे जाऊया. पण आता ऐका, बसला बाबा त्या घोड्यावरती. बसायचं नव्हतं तरी कर्म चुकवता आलं नाही. घोड्यावरती बसला आणि घोड्यावरती बसल्याच्या नंतर मात्र बाबा त्यानं या ठिकाणी लगाम हातामध्ये घेतला. पूर्वेकडं घोड्याचा वेग होता, पण या ठिकाणी इतकं वारं सुटलं, इतकं मोठं वादळ आलं आणि घोड्याला दिशा कळाली नाही. घोड्याची दिशा गोल झाली. पूर्वीच्या काळी मॅप नसायचा, मोबाईलवरती आपण मॅप लावतो, आता पूर्वीच्या काळी ते नसायचं. आणि त्याचा परिणाम जे घोडा पळत सुटला थेट दक्षिण दिशेला आला. दक्षिण दिशेला
दिशेला आल्यानंतर जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच झालं. वाटेमध्ये एक सुंदर स्त्री भेटली आणि यानं बिचाऱ्याने तिच्याकडं पाहिलं. पुन्हा मोहित पडला. सांगितलं होतं मोहित नाही पडायचं, पण तरीसुद्धा कर्म होतं, मोहित पडला. सांगितलं होतं लग्न नाही करायचं, पण त्या काळामध्ये काही लग्न लावण्याकरता मुहूर्त नव्हता. त्या काळामध्ये लग्न लावण्याकरता पत्रिका नव्हती. त्या काळात काही नसायचं. गांधर्व पद्धतीनं लग्न केलं जायचं. पाण्यातलं कमंडलू घ्यायचं आणि मग त्या कमंडलूला साक्षी, पाण्याला साक्षी म्हणायचं आणि लग्न होऊन जायचं. त्यानं तिच्याबरोबर लग्न केलं. आता ऐका ना, लग्न केल्यानंतर तू तिला इकडं घेऊन येऊ नको असं जन्मेजयला सांगितलं होतं, पण तरीसुद्धा विषय लोभी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. विषयामध्ये आसक्त झालेला जन्मेजय आपल्या पत्नीला घेऊन परत या ठिकाणी राज्यामध्ये आला. राज्यामध्ये आल्यानंतर 4 महिने फक्त आणि फक्त बायको 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 करत असा तिच्या मागं पुढं पळू लागला. आता ऐका ना बाबा, 2 स्त्रिया ज्यांनी आपल्या पतीला उपदेश केला. एक जन्मेजयची असणारी पत्नी आणि दुसरी रामायणामधली तुलसीदासांची पत्नी. रामायणामधली तुलसीदासांची पत्नी आपल्या पतीला सांगते, लाजन लागता पको दौड़े आए साप, दिक्क दिक्क ऐसे प्रेम को कहा कहूँ मैं नात, अस्ति चरणमय देह ममता में इतनी हो य प्रीति, इतनी भगवत पर हो जाए तो रह जाए ना भय भीती. जितकं प्रेम माझ्या नासक्या पुसक्या देहावर करताय तितकं प्रेम रामावरती करा, राम तुमच्यावरती कृपा करेल. आणि असा एक दुसरा उपदेश जन्मेजयच्या पत्नीनं केला. जन्मेजयची पत्नी म्हणते, 4 महिने झालं माझ्या मागं पुढं करताय, प्रजा पाहत नाही. आणि राजाचा नियम काय? राजा बोले दल आले. अरे जर तू नाही या ठिकाणी लोकांकडे गेलं नाही, लोक तुझ्यावरती नाराज होते. आणि तसंच झालं. ऐका, 4 महिने राजा फिरकला नाही म्हणून सगळ्या राज्यातली लोक नाराज झाले. लोक म्हटले आपल्याला हा राजाच नको. काय म्हटले? हा राजा आपल्याला नको. काय कामाचा राजा जो आपल्याकडे पाहत नाही? काय कामाचा तो राजा जो आपल्याकडे लक्ष देत नाही? वारकरी बाबा, ज्याला वाटतं आपलं शरीर चांगलं असलं पाहिजे त्याला जीवनामध्ये डॉक्टर चांगला भेटला पाहिजे. ऐका बरं का, त्याला जीवनामध्ये डॉक्टर चांगला भेटला पाहिजे. ज्याला वाटतं आपला देश चांगला राहिला पाहिजे त्याला जीवनामध्ये मंत्री चांगला भेटला पाहिजे. आणि ज्याला वाटतं ना बाबा आपल्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे त्याला जीवनामध्ये गुरु चांगला भेटला पाहिजे. मग आता ऐका, उपदेश केला बाबा आपल्या पत्नीनं. आणि मग या ठिकाणी जन्मेजय म्हटलं मी काय केलं पाहिजे? ती म्हटली तुम्ही काहीच करू नका, तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे द्या. पण तू काय करणार आहे? नाही म्हटले मी एक मोठा संतुष्टी यज्ञ करणार आहे आणि सगळी प्रजा संतुष्ट करणार आहे. बायको चांगलं काम करते म्हणून तिजोरीच्या चाव्या तिच्या हातात दिल्या आणि ती उठली बाबा. तिनं भला मोठा यज्ञ मांडला. बसलेल्यांनी सांगा, यज्ञ मांडायचा होता का? नव्हता मांडायचा, पण कर्म चुकवता आलं नाही. तुकोबराया आपल्या गाथेमध्ये असं सांगतात, माणसाची इच्छा नसते एखादी गोष्ट करायची, पण तरीसुद्धा ते कार्य का होतं तर त्याच्या मागचं कारण आहे. काय करू मन अनावर, तेव्हा मला करायचं नव्हतं रे, पण माझं मन अनावर झालं आणि माझ्याकडनं हे सगळं होत गेलं, मी तरी काय करणार. आणि मग ते यज्ञ मांडला आणि मग लोकांना सुद्धा बरं वाटलं, जाऊ दे राजा आपल्याकडे पाहतोय, जाऊ दे राजा आपलं काम करतोय. आणि हे कौतुक वाटल्यानंतर या ठिकाणी आपलं कौतुक होतंय. जन्मेजयला बरं वाटलं. जन्मेजय म्हटलं जाऊ दे ना, एवढा मोठा खर्च केलाय, कमीत कमी आपण डोकून पाहू कसा यज्ञ चाललाय. ऐका, त्याला यज्ञात जायचं नव्हतं बाबा, पण तरीसुद्धा तो यज्ञामध्ये गेला. 18 ब्राह्मण होते. किती? 18 तरुण ब्राह्मण होते तिथं यज्ञ करता. पण ज्या वेळेला जन्मेजय तिथं गेला 18च्या 18 ब्राह्मण असे झोपले होते. ओ पिंपळे गरोशी लोक 18 ब्राह्मण असे झोपलेले पाहिले आणि जन्मेजयला राग आला. माझ्या बापानं जी चूक केली होती ती म्हटलं आता मलाही करावी लागते का काय कोणास ठाऊक. क्रोध आला बाबा त्याला आणि कमंडलूमधलं पाणी घेतलं. पाणी अभिमंत्रित केलेलं होतं, पाणी शिंपडलं आणि 18च्या 18 ब्राह्मण बाबा त्याच्याकडनं मेले. ऐका तुम्ही, मरण पावले बाबा. आणि त्या 18 ब्राह्मणांच्या हत्येचं पातक त्याच्यावरती आलं आणि 18 ब्राह्मणांचे पातक हत्येचं आल्यानंतर 18 प्रकारचे कोड अंगावरती फुटले. 18 कोड अंगावरती पाहिले आणि जन्मेजयला पश्चाताप झाला. ऐका, पश्चाताप झाल्यानंतर जन्मेजय म्हटलं आता काय करायचं? काही नाही करायचं. श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. पुन्हा व्यासांची आठवण आली. व्यास तुम्ही म्हटले होते त्यातली एक सुद्धा गोष्ट मी ऐकली. हो बोला ना, तुम्ही ऐकली नाही? मला एक विचारायचं आहे. सगळेच बाबा या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबा आपल्याला सुद्धा सांगतात, आपण तरी कुठं ऐकतोय बाबा? आपणही ऐकत
नाही. मी बोलेल तुम्हाला, पहा सावध केलं की नाही संतांनी आपल्याला. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या रे जाणून, शरण रे गा देवासे, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत तसे महा, स्वहिताचा घोर वहा, द्यावी रहा श्रीहरीच्या. संतांनी सावध केलं, पण आपण तरी कुठं ऐकतोय. मग या ठिकाणी जन्मेजय म्हटलं व्यास, हे 18 प्रकारचे कोड घालवायचे कसे. जन्मेजयला व्यासांची व्यासांना दया आली. व्यास म्हटले काळजी नको करू, महाभारत नावाचा ग्रंथ आहे, श्रद्धेनं ग्रंथ वाच, तुझ्या अंगावरचे कोड निघून जातील. आई संशय घ्यायचा नाही. 17 अध्याय वाचले, संशय आला नाही. भीमा या पात्रावरती संशय घेतला, एक कोड तसाच राहिला, कर्म चुकवता येत नाही. माझा विषय संपला बाबा. मग आता ऐका, मला तरी असं वाटतं 4 वेळा मृत्यूच्या दारात आले, पण माझं मत आहे काय, त्यावेळेला बाबा रामदास दादांचं मरण तिथं नव्हतंच. कारण आपण काय चुकवणार बाबा, त्यावेळेला त्यांना तिथं जाणंच नव्हतं. त्यांची इच्छा होती काय, माझं मरण सुद्धा असं यावं की आपुले मरण पाहिले न्याडोळा, तो हा झाला सोहळा अनुपम्य, असं काहीतरी मरण यावं का लोकांनी सुद्धा म्हणावं आता तुम्ही पहा मुचे नवल. हे नवल आहे बाबा, का स्वतःचं नाव रामदास आणि या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांच्या नवमीच्या दिवशी आपलं जाणं होतंय. मला बसलेल्यांनी सांगा, आपलं नाव वेगळं आहे बाबा, काही लोक वेगळं वागतात. नाही कळलं तुम्हाला? सगळीच लोक नावाप्रमाणे वागतात असं अजिबात नाही बरं का, अजिबात नाही. मला आता त्याच्याकरता सेपरेट उदाहरण तर मला द्यायचे नाही, पण आपलं नाव आहे तसं सुशोभित जीवन त्या नावाप्रमाणे आपलं असलं पाहिजे. ज्ञानोबा यांना ज्ञानेश्वर माऊली असं का म्हटलं जातं, का तर जनाबाई त्यांच्याबद्दल बोलते, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. का बरं म्हटलं जातं ऐका, कारण ते ज्ञानाचा सागर आहे म्हणून त्यांना त्यांचं नाव शोभतंय. आणि मग रामदासांनी कदाचित हा विचार केला असेल, माझ्या नावामध्ये या ठिकाणी दास्यत्व आहे आणि मग मी सुद्धा या ठिकाणी जर माझ्या नावातही राम आहे आणि त्या रामासोबत माझं दास्यत्व असेल तर मी त्या रामाच्या पायापाशीच गेलो पाहिजे. म्हणून कदाचित आत्तापर्यंत 4 वर्ष या ठिकाणी 4 वेळा मरणाला बाबा असं परत पाठवलं. नाही मरायचं मला. नाथबाबांनी सुद्धा असं केलं होतं ना. नाथबाबा म्हटले नाही नाही नाही, आता देह ठेवायचा नाही. मला वाटतं कदाचित हे जीवन त्यांचं असेल. 4 वेळा असं म्हणून पुढे येत होतं, पण म्हणते आम्हाला तेव्हा नाही जायचं. मग आता ही वेळ होती, त्या काळामध्ये त्यांना तो देह ठेवायचा होता आणि अशा पवित्र कालखंडामध्ये त्यांचं जाणं झालं. म्हणून तुकोबराया म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, चांगला शेवट झाला माझा. याच्यापेक्षा चांगलं मरण आणखीन काय पाहिजे भंडाऱ्यावरती. आज आपण एवढा मोठा कार्यक्रम बाबा सगळ्या वारकऱ्यांनी झालेला पाहिला. जगद्गुरु तुकोबरायांचं 375वं वैकुंठ गमन तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं. प्रयागराजचं महाकुंभ दादांना पाहायला मिळालं. मागच्या वर्षी झालेलं भगवान प्रभू रामचंद्रांचं अयोध्येमधलं मंदिर आणि अयोध्येमध्ये रामाला केलेलं विराजमान या ठिकाणी अजून बाबा या ठिकाणी रामदासांनी पाहिलं. मग आता इथं बसलेल्यांनी सांगा, ज्यांनी देवाला गादीवर बसलेलं पाहिलं, ज्यांनी संतांचा एवढा मोठा व्यापक सोहळा पाहिला आणि मुक्तीचं प्रयागराजचं कुंभ ज्यांनी पाहिलं, आता जगण्याकरता शिल्लक तरी काय राहिलं हा विचार अंतःकरणामध्ये आला. आणि म्हणून कदाचित शेवट तो भला माझा बहु गोड झाला. हा चांगला शेवट खऱ्या अर्थानं झाला बाबा. मग ताई तुम्ही म्हणता शेवट चांगला झाला, मग ही सगळी जी माणसं जमली यांच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगणार? मी सांगते ऐका वारकरी बाबा. रामनवमीच्या दिवशी आलेलं मरण आपल्याला सांगतंय, आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखमाईच्या वरा. चला, ज्या रामाचं चिंतन आम्ही केलं आणि जो राम या ठिकाणी आल्याचं स्वागत सगळ्या महाराष्ट्रानं केलं, आज आम्ही त्या रामाच्या पायापाशी गेलो. याच्यापेक्षा अजून काय चांगलं असावं. पण आता दुःख कशाचं आहे? या जमलेल्या माणसांबद्दल जर आम्हाला कोणी विचारलं तर आम्ही एकच सांगू काय, आज बाबा या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये जे 10 प्रकारचे विधी केले जातात, 16 प्रकारचे, तर त्यापैकी असणारा दशक्रियेचा हा विधी अत्यंत पवित्र मानला जातो. आजच्या दिवशी सूक्ष्म रूपानं का होईना 10 दिवस चालणाऱ्या आत्म्याची भटकंती कातस्पर्श झाल्यानंतर थांबते, त्याला सद्गती प्राप्त होते. आणि गरुड पुराणानुसार हा जो आपला जो प्रवास चाललेला असतो 10 दिवसामध्ये, हा प्रवास आजच्या दिवशी संपत असतो. आणि मग या लोकांकडं पाहायचं, नातेवाईकांकडं पाहायचं, आपण ज्यांच्यावरती प्रेम केलं, आपण ज्यांच्याबरोबर प्रेमाचे संबंध जपले, आपण ज्यांना या ठिकाणी मित्र मानलं, असे माझे सगळी लोक मला भेटायला आली. आणि हे सगळं आल्यानंतर परिहार झाला
अवघ्या दुःखाच्या मागिल्या. आज खरं तर त्यांना बरं वाटतंय का चला आयुष्यभर केलेलं जे माझं चांगलं कर्म होतं, आयुष्यभर लोकांकडे मी जो वेळ दिला होता ना ताई, ही ती जागा आहे स्मशानभूमी. काही इथं आल्यानंतर ती वेळ आपण कुणाकरता काय देतो त्याची परतफेड इथं लोक करत असतात. आज बाबा तुम्ही सगळी जमलेली माणसं बघा, आज परिवारामध्ये त्यांची असणारी पत्नी कदाचित पाहत असेल आणि मग या ठिकाणी शांताबाई सांगत असतील की चला माझ्या पती करता आलेली एवढी लोक पाहिली, समाधान वाटलं, कौतुक वाटे झाले या वेचाचे. कौतुक वाटलं दादा का आम्ही जे केलं होतं आज मात्र लोकांनी आम्हाला त्याचं परत रिटर्न दिलं. पहा तुम्ही सांगते कर्म हे असं व्याज आहे बाबा का ते आपल्याला या ठिकाणी फेडावं लागतं. पण आज मात्र या ठिकाणी ही व्याजाची परतफेड आहे, ही व्याजाची परतफेड ही जमतात माणसं कुणाकरता जमतात, कुणाकरता कोणी जमत नाही दादा. पण आज मी तुम्हाला सांगेल पहा, आज नवनाथ दादा असेल, आज देवदास दादा असेल, आदरणीय आमची सविताताई असते, आज या पोरांनी बाप नावाचं छत्र जीवनामधलं गमावलं. पण आज बाप जात असताना त्यांनी आपल्या बापाचं केलेलं कर्तृत्व डोळ्याने पाहिलं. आज गेला काही आमचा बाप, पण तरी सुद्धा आज आमच्या बापानं आमच्याकरता काय करून ठेवलं. ताई हा इथं बसलेला जमलेला समाज सांगतोय ही माणसं आमच्या बापानं आयुष्यभर जपली. 78 वर्ष बाप आमचा या ठिकाणी काम करत राहिला आणि 78 वर्षामध्ये आम्ही आमच्या बापाला कधी आराम करताना पाहिलं नाही. 78 वर्षामध्ये ताई आमच्या बापाची धडपड आम्ही पाहत राहिलो. काबाड कष्ट केले ताई आमच्या वडिलांनी आणि हे काबाड कष्ट करत असताना सुनांना जीव लावला, नातवंडांना जीव लावला, पोरांना जीव लावला. अरे ताईडी घरी येणार हे बापाला कळालं तर या ठिकाणी 78 वर्षाचा बाबा 40 वर्षाच्या पोरासारखा उड्या मारत राहावा का बरं? का तर हे मुलीवरती असलेलं बापाचं प्रेम आहे. आज दुःख आहे ना बाबा. सविताताई आज कदाचित बाबा या ठिकाणी कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये बसून रडत असेल की ताई अजून कदाचित थोडे दिवस आमचा बाप आमच्यामध्ये राहिला असता तर ऐका ना ताई आम्ही या ठिकाणी आमच्या बापाची काहीतरी सेवा करू शकलो असतो. कदाचित मला वाटतं एका कोपऱ्यामध्ये कुठंतरी शांताबाईंचं रडणं चालू असेल का ताई माझ्या नवऱ्यानं आतापर्यंत इतके काबाड कष्ट केले आणि आमची स्वप्न होती का किमान म्हातारपणामध्ये आपण एकमेकांना वेळ देऊ. पण भातुकलीच्या खेळामध्ये राजा आणि करानी आणि अर्ध्यावरती डागून मोडला पुरी एक कहाणी. इथून पुढच्या कालखंडामध्ये मला हा एकटीला प्रवास का बरं करावा लागेल आणि इथून पुढचं जीवन मी कसं जगायचं हा प्रश्न बाबा कदाचित गर्दीमधल्या त्या शांताबाईंना पडलाय. आज परिवार दुःखी दिसतोय, मग त्याच्या मागचं कारण एकच आहे बाबा, काबाड कष्ट करतो बाबा आपला बाप आणि ज्या वेळेला असा काबाड कष्ट केलेला बाप आमच्याकडून जातो ना कसं आहे पहा, जगामध्ये एकमेव असं एवढं दानशूर व्यक्तिमत्व आहे बाबा का जो कन्येचं दान करतो आणि स्वतः गेल्याच्या नंतर सगळी प्रॉपर्टी बाबा पोरांना देऊन टाकतो. तुम्ही ऐका सगळी जण वाटते बाबा जगात या ठिकाणी बापाची जागा का कोणाला घेता येत नाही त्याच्या मागचं कारण तेच आहे. आपला बाप तो गड्या आपला बाप असतो. पण तरी बाबा लोक आई गेल्यानंतर दुसरी आई करते बरं का, आई करत असतात. पण मी सांगेन दुसरी आई सुद्धा प्रेम करत नाही आणि दुसऱ्या गेलेला या ठिकाणी पिता सुद्धा आपल्याला बाबा बापासारखा जीव लावू शकत नाही. शेवटी आपल्या बापाचं जे कर्तृत्व होतं ते आपल्या बापाचं होतं. आज दुःख आहे बाबा एक बाबा नावाचं पात्र गेल्याकरता. आज दुःख आहे का इथून पुढच्या कालखंडामध्ये जेव्हा 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 कुणीतरी या ठिकाणी बाबा असे कोणाला तरी हाक मारेल त्या वेळेला कदाचित सविताताई सांगेल का मला माझ्या बापाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आज दुःख आहे ना कशाचं मी सांगते तुम्हाला. आमची आजी म्हणायची मला कसं तरी होतं या बाप लोकाचा बघताना, मला कसं तरी होतं या बाप लोकाचा बघताना, उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. ताई आता आमच्या बाबाचे दिवस चांगले आले पण ताई आम्ही विसरलो नाही ते दिवस ज्या काळामध्ये आमच्या बापानं अपार कष्ट केले होते. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप बाजारला जायाचा, उधार पाधार कापड पोरांना नाहीचा. ताई अहो हे उदारीतलं जीवन सुद्धा आमच्या बापानं पाहिलं होतंही. फार कष्ट केले आमच्या बापानं आणि हे सगळं करत असताना उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी पुन्हा डोळ्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला,
गडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. ताई आत्तापर्यंत कदाचित आम्ही आमच्या बापाकरता वेळ दिला नाही. ताई 78 वर्षाचा बाप झाला आमचा, अजून आम्हाला आमच्या बापाचा कोणता रंग आवडीचा होता ते कळालं नाही. कारण जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या बापाच्या समोर होतो त्या वेळेला बापाला फक्त आमची आवड जपली. आज महिला वर्ग इथं बसलेल्या प्रत्येक महिलेला माझं सांगणं आहे, आज आपल्या अंगावरती ज्या चांगल्या साड्या आहेत, आज ज्या आपल्या फिरायला गाड्या आहेत आणि आपल्या अंगावरती जे दागिने आहेत ना, हे दागिने आपल्या प्रारब्धामुळे नाही बरं का, ते आपल्या बापामुळं. कुणामुळं? आपल्या बापामुळं. एक नाही 100 उंबरटे जिजवले आपल्या बापानं. मी सांगेन तुम्हाला, अरे आपल्या आईनं चांगली साडी मागावी, आपल्या बापानं सांगावं अगं थांब जरा थोडे दिवस काढ कसे तरी. बाबा वय झालं आपल्या आईचं, पण आपल्या बापानं आपल्या आईला कधी चांगली साडी पटकन घेतली नाही. वय झालं आपल्या बापाचं, आपल्या आईनं या ठिकाणी कधी बाबा या ठिकाणी बापाकडे हट्ट करावा, पण बापानं पटकन आईला कधी पहिली चप्पल घेतली नाही. पण फक्त पायडीनं हट्ट करायचा आणि संतोष दादा बापानं मागचा पुढचा विचार करायचा नाही. अरे पोरीचं लग्न करायचं, बापानं सांगायचं बाई अगं ती माझी एकुलती एक पोरगी, तिच्याकरता काय विचार करायचा. बापानं सांगायचं माझी सगळी सेविंग 39 वर्षाची मी पानाला लावे, माझ्या असलेल्या सगळं या ठिकाणी मी सगळं पानाला लावे, फक्त ताईडी सुखात गेली पाहिजे. मला इथं बसलेल्यांनी सांगा वारकरी बाबा, जगाच्या पाठीवरती इतकं मोठं दान करणारा सुद्धा लाजवेल बरं. असं इतकं मोठं दान आणि इतकं मोठं अंतःकरण ज्याचं असतं ना, त्याला बाप असं म्हटलं जातं. चला मी नेहमी सांगत असते, एक तरी पोरगी बाबा बापाला असली पाहिजे. कशा करता? जीव लावण्याकरता. पोरांना पटकन रडता येत नाही बाबा, पोरांना पटकन रडता येत नाही. स्मशानभूमीमध्ये आपल्या बापाकरता पहिली आवडी जिच्याकडनं ऐकायला मिळते ना, ती फक्त आणि फक्त लेकीकडनं असते. आज विचारा बाबा त्या सविता ताईला काय दुःख असतं, ती सांगेल बाबा तुम्हाला, मला कसं तरी होतं या ताई, आज मला फार कसं तरी होतंय. का बरं? आज इथं कुणाचा तरी पिता आलेला आहे, आज इथं कुणाचा तरी बाप बसलाय. पण जेव्हा जेव्हा बाबा हा शब्द कानावरती पडेल त्या वेळेला ताई मला माझ्या बाबाची आठवण येईल. नाही ताई आम्हाला काही करता आलं, पण या ठिकाणी आमच्या बापाने केलेले कामं कष्ट आम्ही आमच्या जीवनामध्ये विसरू शकत नाही. ताई आम्ही माहेरी गेलो का, आमच्या माहेरी गेल्यानंतर आमच्या आईचा एक साज होता, आमच्या आईचा एक रुबाब होता. पण इथून पुढं कोपऱ्यामध्ये बसलेल्या आमच्या आईला जेव्हा आम्ही पाहू ना, त्यावेळेला मात्र आम्हाला हे सगळं सहन होणार नाही. त्यावेळेला आम्ही आमच्या कोपऱ्यात बसलेल्या आईला जेव्हा पाहू ना, त्यावेळेला आम्हाला तिच्याकडे सुद्धा पाहावंसं वाटणार नाही. मी सांगेन ताई आम्ही 4-4 दिवसानं माहेरी जाण्याचा विचार करत होतो का, तर आमच्या बापाला आम्हाला भेटता यावं आणि आमच्या आईकडं आम्हाला पाहता यावं. पण इथून पुढं या ठिकाणी जेव्हा जेव्हा जाऊ ना, त्यावेळेला काळजावरती दगड ठेवून जाऊ आम्ही. का बरं? कारण त्या काळामध्ये आमची आई ज्या थाटात राहत होती, आता इथून पुढं तो थाट आम्हाला पाहायला मिळणार नाही. पण माझं फक्त या परिवाराला सांगणे दादा, बापाने या ठिकाणी तुमच्या आमच्याकरता इतके चांगले दिवस दाखवून दिले, बापानं आपल्याकरता आज एवढं मोठं ऐश्वर्य आपल्याला ठेवून दिले. आज फक्त आपलं काम आहे, आपली जेवढी आई या ठिकाणी आहे ना, त्या आईला बाबा आपल्याला जीव लावायचा आहे. आपली जी 2 भावंडं आहेत ताई, त्या ठिकाणी आपल्यालाच त्या भावंडांकडे लक्ष ठेवायचं आहे. बाप होता तोपर्यंत दादा एखादा चुकला तर बाप सांगत होता वारकरी बाबा बापाचं ते काम आहे, जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हृदय बापा ज्ञानदेव माय बापा. बाप या ठिकाणी काय करतो, आपल्या पोरांना बाबा नुसता सांभाळत नाही, मग आयुष्यभर या ठिकाणी आपल्या मुलांनी कधी मान खाली घालून जगू नये याच्याकरता आयुष्यभर तो बाप या ठिकाणी काबाड कष्ट करत राहतो. स्वतः झिजला बाबा आमचा बाप, पण आमच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं, स्वतः कष्ट केले आमच्या बापानं, पण आमच्या मुलांना मात्र ही संस्काराची शिदोरी दिले. आणि आज हे दोन्ही भाऊ समाजामध्ये या ठिकाणी अत्यंत रुबाबात फिरतात. ते फक्त कुठं दुःख आहे तेवढं मला एका शब्दात सांगायचं आहे. झालाय बाबा तिकडं का स्पर्श, पण आता मला फक्त एका दुःखाकरता तुम्हाला फक्त सांगायचं आहे, आज दुःख कशाचं आहे ऐका. इथून मागच्या कालखंडामध्ये नवनाथ दादा किती वाजता घरी आला तरी सुद्धा चालत होतं, देवदास दादा कधी घरी आला चालत होतं, बरोबर आहे ना नाटकपटी. पण आता इथून पुढच्या कालखंडामध्ये घरामध्ये बाप नाही, वेळेवरती घरी यावं लागेल. बाप नुसता जात नाही, काटा देऊन जातो हातामध्ये, घरी काट्यावरती यावं लागतं आणि बाबा इथून पुढं काट्यावरतीच जगावं लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज एक बाप जाण्याचं दुःख आहे ताई, सगळं दिसणार आहे पण आम्हाला आमचा बाप दिसणार नाही. आणि या दुःखामधून सावरता यावं याच्याकरता खरं तर बाप या पात्रावरती किती बोलत राहील तर शब्द अपुरे पडतात. आणि म्हणून तो तुम्हाला सांगतात तुका म्हणे वाणी गेली आता
घेऊ धने. आज ही वाणी करता आमची शांत झाली बाबा. आमचा बाप 10 दिवसापूर्वी आम्हाला सोडून गेला. आज आमचा मालक आम्हाला सोडून गेला. पण हे मालक जाण्याचं दुःख आणि बाप जाण्याचं दुःख आहे. या दुःखामधून सावरण्याची शक्ती परमेश्वरांना द्यावी अशी ज्ञानोबारायांकडे प्रार्थना करते. झालेला काकस्पर्श आपल्याला सुटतोय. अगदी या ठिकाणी चांगलं मरण या ठिकाणी दादांना प्राप्त झालं आणि एक सुखासुखी या ठिकाणी त्यांनी या देहाचा त्याग केलेला आहे. देवलोकाची यात्रा त्यांनी संपवलेली आहे. आणि म्हणून वैयक्तिक आजारी पुरे परिवाराला ज्यांनी मला कारणीभूत केलं अशा आमचे परमार्थ प्रेमी परमादरणीय परमश्रद्धेय माननीय चंद्रकांत दादा भोई आपले देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. पुन्हा एकदा आमच्या पुरे परिवाराच्या वतीनं आईनं केलेल्या कर्मयोगाच्या ठिकाणी बाबांनी केलेल्या कर्मयोगानुसार त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते. बरीचशी मान्यवर मंडळी इथं उपस्थित आहेत आणि नक्कीच या ठिकाणी हे रामदास दादांनी जमवलेलं प्रेम आहे म्हणून तुम्ही ही सगळी इथं जमलेली माणसं आहे. कारण राजकीय असू दे, सामाजिक असू दे, धार्मिक क्षेत्र असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये हातोटीनं काम करणारे हे दादा. आणि म्हणून या ठिकाणी आदरणीय आमचे असणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर समितीचे या ठिकाणी आदरणीय आमचे सदस्य जगन्नाथ दादा विष्णू नाटक पाटील हेही उपस्थित आहेत. आमचे संतोष दादा उपस्थित आहेत. या ठिकाणी चिंचवडवरून आलेले आमचे सगळे मान्यवर मंडळी आदरणीय आमचे रामदास दादा साखरे, आदरणीय आमचे संतोष भाऊ नगरे काही दिवसापूर्वी शिक्षणाची सुरू केली. ही कथा करण्याकरता दादांचं एक मोठं व्यक्तिमत्व आणि अत्यंत दानशूर असणारा हा व्यक्ती बरं का. काही असू दे त्या ठिकाणी सरळ हातानं प्रत्येक वेळेला कार्य असतं त्यांचं आणि म्हणून या ठिकाणी तुमचे आभार व्यक्त करते. आपल्या मुलींकरता मावळ तालुक्यामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी 12 दिवसाचं शिबिर ठेवलेलं आहे. इथं बसलेल्यांपैकी ज्याला ज्याला शक्य होईल त्यांनी नक्की शिबिराला या ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न करा. ही सेवा या ठिकाणी कैलासवासी रामदास दादा महालू देवकर यांच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला पूर्ण घेते. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे ते तुमते विनहित से विठ्ठल 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 पुंडरीक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की